संचालिका कार्यकर्ता सुरक्षा मॅडम यांना विनंती करतो की तुम्ही माझे महापौर सुशीलताई आबोटे यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी करावा। सर्व विद्यार्थ्यांनी शांत बसायचं आहे। कार्यक्रम थोड्याच वेळामध्ये तर संपणार आहे। डेप्युटी स्कॉट आपण सर्वांनी बोलायचं नाही। एक साथ शुरू करेंगे, शुरू कर। यानंतर ॲडव्होकेट बाबा मॅडम यांचा सत्कार सारिकेतून सुरेश मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। एक साथ शुरू करेंगे, शुरू कर। यानंतर सेवादल प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय अशोक गुरुशेट्टी साहेब यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय डॉक्टर श्रीपाद सुरवसे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। एक साथ शुरू करेंगे, शुरू कर। सोलापूर जिल्हा सरचिटणीस अकबर शेख साहेब यांचा सत्कार सन्माननीय डॉक्टर श्रीपाद सुरवसे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। एक साथ शुरू करेंगे, शुरू कर। यानंतर अक्कलकोट तालुका काँग्रेस उपाध्यक्ष मूर्तिज काझी साहेब यांचा सत्कार सन्माननीय उमाप सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। एक साथ शुरू करेंगे, शुरू कर। मी सर्व मान्य। यानंतर फोटोग्राफर असलेले उत्तम कुमार वाघमारे यांचा सत्कार सन्माननीय उमाप सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। एक साथ शुरू करेंगे, शुरू कर। हे जो इथं आमचे सोलापूर जिल्ह्याचे जो सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सात्विक सत्कार सर आहेत। या शाळेमध्ये इथं मुख्याध्यापक म्हणून काम केले म्हणून सर्व विद्यार्थ्यांचा आणि शिक्षक कसं राहतात सरांना सगळं व्यवस्थित माहीत असल्यामुळे इथं जो ट्रॉफी तुम्हाला दिसायला आले ते सात्विक सत्कार साहेबांना जे ट्रॉफी पाठवलेत जो लोक टॉपर झाले पोरं या पोरांना ट्रॉफी जो हातात येते सत्कार साहेबांच्या माध्यमातूनच भेटलेली आहे। सत्कार साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यामध्ये। सत्कार साहेब एका वेगळ्या कामामध्ये अडकल्यामुळे त्यांनी येऊ शकले नाही त्यासाठी आमचे काँग्रेस कमिटीचे षटकार साहेब जिथं या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार होते त्यासाठी षटकार साहेब दुसऱ्या कामामध्ये अडकल्यामुळे आमचे वरिष्ठ लोक इथं काँग्रेस पार्टी सगळं पाठवले महापौरताई आणि आमचे वरिष्ठ पश्चिम महाराष्ट्रावर त्यांनी काम करते असे कलसेटी सर आणि अक्कलकोटवरून आलेले खास मुर्तूज सर आणि आमचे उत्तम कुमार वाघमारे साहेब फोटोग्राफर आहेत काँग्रेस कमिटीचे निष्ठावान त्यांनी सगळ्यांना सांगितलं तर मी सगळं घेऊन शाळेमध्ये भेट देऊन हे ट्रॉफीचा सन्मान सगळं वाटप केलेलं आहे। यासाठी मी मुख्याध्यापक सरला बोलतो की ते 2 मिनिट त्यांनी मनोगत व्यक्त करा। तर आत्ताच सरांनी सांगितल्यासारखं आपल्या या कार्यक्रमासाठी सडगा सरांनी ट्रॉफी दिलेल्या आहेत आणि या शहर काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचा मी आभार मानतो। आज वेळात वेळ काढून आपल्या शहराच्या माजी महापौर सौ सुशीलाताई आबोटे मॅडम इथं उपस्थित राहिल्या आणि सर्व काँग्रेसचे पदाधिकारी इथं उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। धन्यवाद। आमच्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे आणि माझ्यासोबत आलेल्या माझी महिला त्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्रीपाद सुरवसे सर त्यांच्या सहभागी त्या ठिकाणी मान्यवरांनी डॉक्टरही
काजी सर काजी सर आणि या ठिकाणी सर्व उपस्थित असणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आवाज येतो का माझा? आवाज येतो का? मी रामपत्राचे आवाज वाचतो, आता येतो का बरोबर? सर्वात पहिल्यांदा मी तुमच्या शिक्षकाची शिक्षिका आहे. नागनाथ सुरवटेकरांची मी टीचर आहे. नागनाथ सुरवटे विद्यालयात होते आणि त्यांना मी शिकवले. ते माझ्या हाताखाली शिकलेले माझे विद्यार्थी होते. आज त्यांची शिकण्याची इथं बसले आणि इथं आता मला 2-3 त्याला शिक्षिका भेटल्या विद्यार्थी. मला आता बच्चू मॅडम भेटल्या, पवार मॅडम भेटल्या, गायकवाड सर भेटले. मला 1999 सालच्या बॅचचे होते, काही 1995चे होते. मला खूप आनंद वाटला. आणि खरं तर आमच्या शिक्षकाची ही शिरोळी असते की आपले जुने विद्यार्थी भेटले आणि खूप मोठ्या स्तरावर गेले तर ते बघून आनंद होतो. तो आनंद या ठिकाणी झाला. मी दुसऱ्यांनी मला हा आनंद घेऊ आला त्यामुळे मी सगळ्यात आवाज घालते. सगळ्यात ते येणार होते पण त्यांना काँग्रेस कमिटीचं काम लागलं म्हणून त्यांनी आम्हाला सांगितले की काही आमच्या शाळेत जरा जावा तुम्ही. मलाही विद्यार्थ्यांना भेटून भेटायचं होतं. खूप दिवस झाले तुम्हाला भेटलेले. त्या ठिकाणी तर बागडत होता तुम्ही, नाचत होता. त्या मुलीचे केस सगळे भक्ताची ओळख होते पण त्याला भान नव्हतं. अक्षरशः कोणी अगदी बेडका म्हणून नाचत होत्या. तो आनंद आपल्याला बघायला मिळाला. असं मी जानेवारी आणि दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आपण घरवरून काय करत होतो. विद्यार्थी मला सगळ्या शिक्षक वर्ग प्रत्येक त्या ठिकाणी घेतात, गाणी निवडतात, बघतो. त्यात जो आनंद असतो तो आनंद दुसरीकडे बघायला मिळत नाही. आपण सगळे बागडला का तर आज प्रजासत्ताक दिन आहे, स्वतंत्र दिवस आहे आपला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा आदर आहे. या ठिकाणी आपण आता काही बोलूया. 1947 मध्ये आपला भारत स्वतंत्र झाला तरी पण घटना सुचवते गेली की 1950 साली आणि मग हा दिवस आपण हा प्रजासत्ताक दिन 76 वर्ष चालू आहे. आणि या दिवशी आपण एक प्रतिज्ञा करू की आपण एक भारताचे शुद्ध नागरिक बनू. आवाज येतो मला, आवाज येतोय, मला आवाज येतो. मी बोलत नाही बघ. नाही, शिक्षकांनी खूप सांगायची गरज नाहीये. विद्यार्थी खूप शहाणे. आता तुम्ही बोलणार नाही, सगळे जण फक्त बसतील, बरोबर आहे. आवाज तुम्ही करणार नाही, बरोबर आहे काय. तर आज आपण एक प्रतिज्ञा करणार आहोत. कोणती की आपण सगळ्यांनी एकमेकांवर प्रेम करणं, आपण एकमेकांना मदत करणं, आपण आपल्या भारताचे चांगले नागरिक बनणं, कोणत्या प्रकारचा द्वेष भावना मत्सर मनात न ठेवणं, आपण सगळे एकोप्याने राहणं, सगळ्याकडे स्वातंत्र्यता असली पाहिजे, समता असली पाहिजे, बंधुत्व असलं पाहिजे, ह्याचा आपण आदर करणं. हे आपण या प्रजासत्ताक दिनादिवशी आपण सगळ्यांनी स्मरण करूया, एक निश्चय करूया आणि त्याप्रमाणे आपण जगण्याचा प्रयत्न करू. खूप बोलण्यासारखं आहे, मी खूप बोलले असते, मला खूप आवडलं पण असतं, पण तुम्ही सकाळी 8-7:30 वाजता आला आणि आता वाजले 10:30-11:00. त्यामुळे तुम्हालाही भूक लागली असते. खाऊ ठेवला ते सांगितलं आहे ना, तुम्हाला खाऊ पण मिळेल आता. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना, शिक्षक वर्गांना, शाळेच्या मुख्याध्यापकांना, सर्वांना माझ्या मनापासूनच्या या स्वतंत्र दिनानिमित्त शुभेच्छा देते. खूप मोठे व्हा, छान व्हा, शाळेचं नाव लौकिक करा, एवढी मी तुम्हाला एवढा आशीर्वाद देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.